नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एंट्रन्स एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड क्वाड्रॅटिक इनइक्वेशन्स। मित्रांनो, क्वाड्रॅटिकच्या आधी आपल्याला एक महत्त्वाचा पॉइंट शिकायचा आहे, ज्याच्याने आपल्याला कळेल की इक्वेशन्स हा जो प्रकार आहे तो डिपेंड करतो की त्याच्या इंडेक्स वरती तो किती इंडेक्स आहे त्यावर त्याची जी नावं आहेत जे आपण क्वाड्रॅटिक, क्यूबिक असं पॉलिनॉमियल म्हणतो। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत पॉलिनॉमियल। अगदी बेसिक स्वरूपात पॉलिनॉमियल आपण पाहतो आहोत। पॉलिनॉमियल कोणाला म्हणणार? जर एक एक पॉवर जी आहे, इंडेक्स जी आहे ती x⁴n असेल, फर्स्ट टर्मची, सेकंड टर्म आहे या ठिकाणी a1 असेल, समजा a2 x⁻n-1 एकाने कमी होते त्याची इंडेक्स डिग्री, a3 x⁻n-2 असं करत करत जेव्हा लास्ट टर्म जी असेल ती आपली an असेल, तर अशा वेळेला an-1 असेल, कारण आपण an+1 असेल, कारण इथे +1 दिसतोय। म्हणजे या प्रकारची जी पॉलिनॉमियल आहे दिसते आपल्याला, व्हेरिएबल एकच व्हेरिएबल मध्ये तिला एक्सप्रेस केलेला आहे आणि त्या एका व्हेरिएबल मध्ये आपण बेस टू जो इंडेक्स घेतोय तो एकेकाने कमी होतोय। अशा प्रकारचे ज्या सिरीज आपण लिहितो यांना आपण म्हणतो पॉलिनॉमियल। आणि क्वाड्रा म्हणजे, क्वाड्राचा अर्थ होतो 2 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला आपण x ची जी हायेस्ट इंडेक्स आहे ती ज्या वेळेला 2 असते त्यावेळेला आपण त्याला म्हणणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन। त्याचा हा जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² + bx + c, ज्यात x आपला व्हेरिएबल आहे, एकाच व्हेरिएबल मध्ये त्याला एक्सप्रेस केलं जातं, आणि a ला म्हणणार आपण कोइफिशियंट ऑफ x², b ला म्हणणार आपण कोइफिशियंट ऑफ x, आणि c जो असणार आहे तो आहे आपला कॉन्स्टंट नंबर ज्याला व्हेरिएबल मल्टिप्लाय नाही। अशा 3 टर्म्स मिळून जे आहे ते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं, ज्यात सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ही आहे की a ≠ 0। a ची व्हॅल्यू 0 झाली तर हे लिनियर इक्वेशन होऊन जाईल, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होण्याकरता हायेस्ट इंडेक्स जी आहे ती ऑलवेज 2 असणं गरजेचं आहे। ज्या अर्थी आपण आता जर क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलो आहोत तर ऑफकोर्स या ठिकाणी आपल्याला त्याचं सोल्युशन पण पाहायला लागणार। सोल्युशन काढायचं असेल क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, आपण जे फर्स्ट सुरुवातीला पाहतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन देखील पाहायचं आहे, आणि हे सोल्युशन जेवढं त्याचा इंडेक्स असते तेवढे त्याला सोल्युशन असतात, हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे। थोडक्यात सांगतो मित्रांनो, जी ही पॉलिनॉमियल असेल, पॉलिनॉमियलची जी पण डिग्री असेल, इंडेक्स असेल, तेवढी इंडेक्स आणि तेवढी डिग्री जी आहे, समजा फॉर एक्झाम्पल x⁴ असेल, त्या पॉलिनॉमियलची डिग्री किंवा इंडेक्स आपण ज्याला म्हणतोय तर याला 4 त्या ठिकाणी सोल्युशन्स मिळतात, म्हणजे 4 रूट्स त्याचे मिळतात आहेत। तसंच आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं असेल तर ते सोल्युशन फाइंड करण्याकरता त्याचे जे रूट्स आहेत, हायेस्ट डिग्री आपली त्याची 2 असल्या कारणामुळे या ठिकाणी त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जे आहेत ते 2 रूट्स असणार आहेत। आता हे रूट्स जे आहेत ते इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, म्हणून त्यांना आपण रूट्स म्हणतो। म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर ते इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल, फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी इक्वेशन आहे x² + 3x + 2 = 0 असं एखादं इक्वेशन आहे, आणि ह्या इक्वेशन मध्ये मी जर समजा पुट x = समजा मी या ठिकाणी -1 ठेवला तर काय होईल बघा, -1 चा जो स्क्वेअर आहे तो असणार तुमचा 1, हा +3 × -1 आणि प्लस हा 2 असेल। याला सिम्प्लिफाय करतो, ही फक्त LHS साइड आहे आपली। -1 चा स्क्वेअर आहे 1 - 3 + 2, 2 + 1 3 होतोय, 3 - 3 = 0 होतोय, म्हणजे बरोबर तुम्हाला RHS मिळालेला आहे। अशा वेळेला आपण x = -1 याला जे आहे ते या इक्वेशनचे रूट्स म्हणणार आहोत, त्याचा हा रूट्स असेल। आता असं आणखी एक रूट्स त्या ठिकाणी निघू शकतं, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम 2 रूट्स असणार आहेत। काही वेळेला इक्वल रूट्स पण येऊ शकतात, म्हणजे त्याचं नेचर पण आपल्याला माहिती पाहिजे की रूट्सचं नेचर जे आहे ते कशा स्वरूपाचं असू शकतं। तर मित्रांनो, पहिली गोष्ट तर सोल्युशन काढण्याकरता आपल्याला काहीतरी तर मेथड असल्या पाहिजेत, त्या मेथड आपल्याला शिकायला लागणार की एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे। सॉल्व्ह करणे म्हणजेच काय? व्हेरिएबलला वेगळा करणे, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणे, त्यालाच आपण म्हणणार आहोत सोल्युशन किंवा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग आपल्याकडे जे व्हेरिएबल दिलेलं असेल, ज्या व्हेरिएबल मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सप्रेस केलेलं असेल,
आपल्याला त्या व्हेरिएबलची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्याकरता आपल्याला काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स अप्लाय करायला लागणार. आणि त्यात सोल्युशनसाठी पहिली जी मेथड आपण बघणार आहोत ती आहे आपली फॉर्म्युला मेथड. आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने देखील ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन जे आहे ते फाइंड करू शकतो, रूट्स जे आहेत ते फाइंड करू शकतो. आणि तो फॉर्म्युला आहे, सपोज जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन असं असेल ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, तर अशा वेळेला फॉर्म्युला आपल्याला मिळतो आहे -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे आहेत ते सोल्युशन फाइंड करू शकतो. आणि ते आपण जर ऑब्झर्व केलं असणार तर प्लस मायनस साइन आली आहे, म्हणजे याला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते या एकाच फॉर्म्युल्याने आपल्याला जे आहेत ते मिळू शकतात. यात ई जी व्हॅल्यू दिसते स्क्वेअर रूटच्या आतली, ती व्हॅल्यू जी आहे ती ऑफकोर्स काहीतरी तिची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागते. ती व्हॅल्यू जी आहे ती जर स्क्वेअर रूटच्या आत मायनस साइन आली तर आपण शिकलो आहेत की तो कॉम्प्लेक्स नंबर होऊन जातो. म्हणून त्याचे जे नेचर आहेत रूटचे ते डिपेंड करतात या व्हॅल्यूज वरती. ही व्हॅल्यू ज्या प्रकारची असेल त्या प्रकारचे रूटचे नेचर्स आपल्याला मिळतात. मग त्याचे जर नेचर्स मिळवायचे असतील, नेचर ऑफ रूट्स, तर ते कसे मिळतात बघा. b² मायनस 4ac जो आहे तो जर समजा इक्वल टू 0 असेल, म्हणजे हा संपूर्ण पार्ट जर 0 झाला तर आपल्याला रूट्स डायरेक्ट मिळतात -b अपॉन ट्वाइस a. म्हणजेच काय होणार याचा अर्थ त्या ठिकाणी रियल अँड इक्वल रूट्स आपल्याला मिळणार आहेत. ते रियल पण असतील आणि शिवाय इक्वल सुद्धा असतील असे रूट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतील जर b² मायनस 4ac इक्वल टू 0 असेल तर. आणि ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला आपण डेल्टा मानतो किंवा डी, त्याचं नाव आहे डिस्क्रिमिनंट. त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, म्हणजेच b² मायनस 4ac या व्हॅल्यूला आपण म्हणणार आहोत डिस्क्रिमिनंट. आणि या व्हॅल्यूवरती त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्यांचे नेचर डिपेंड करते. आता इथे बघणार आहोत b² मायनस 4ac इक्वल टू 0 जर आला तर रिअल आणि इक्वल रूट्स मिळतील. आणि इक्वल असणार आहेत म्हणजे कारण हा पार्टच 0 होतोय, म्हणजे प्लस मायनस साइनचा पार्ट 0 झाल्यामुळे -b अपॉन ट्वाइस a हे त्याचं एकमेव आणि इक्वल ते रूट्स मिळतात. त्यानंतर b² मायनस 4ac पॉसिबल आहे की ग्रेटर दॅन 0 असेल, शून्यापेक्षा मोठी त्याची व्हॅल्यू असेल तर ऑफकोर्स हे सिम्प्लिफाय होईल, सॉल्व्ह केलं जाईल रिअल व्हॅल्यूज मध्ये. तर अशा वेळेला तुम्हाला रिअल अँड डिस्टिंक्ट रूट्स मिळतील. वेगवेगळे 2 रूट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात, एक प्लस मायनस साइनचं. त्यात पण जर पॉसिबल असेल एक पहिलं रूट जर समजा a प्लस रूट बी या फॉर्म मध्ये असेल तर सेकंड रूट जे आहे ते a मायनस रूट बी या फॉर्म मध्ये तुम्हाला मिळेल. अशा प्रकारचे आपल्याला रिअल आणि डिस्टिंक्ट रूट्स जे आहेत ते त्या ठिकाणी मिळतात जर b² मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल तर. थर्ड कंडिशन होऊ शकते की b² मायनस 4ac जो आहे तो लेस दॅन 0 असेल. लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह साइन जर त्या ठिकाणी येत असेल, जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल याची, तर ऑफकोर्स मी तुम्हाला जसं म्हटलो की तो कॉम्प्लेक्स नंबर होऊन जातो, तो रिअल नंबर राहत नाही. मग अशा वेळेला त्याला जरी रूट्स मिळत असले तरी ते रिअल मध्ये मिळत नाही, म्हणून आपण त्याला नॉट रिअल असं म्हणतो. मग त्याला त्याच्या ऐवजी काय मिळतात, इमॅजिनरी रूट्स मिळतात. मग त्यात सुद्धा तीच कंडिशन, जर समजा पहिलं रूट्स असं असेल तर सेकंड रूट जे आहे ते तुम्हाला a मायनस i स्क्वेअर रूट ऑफ b याच टाईपचं मिळणार. म्हणजेच थोडक्यात काय 2 रूट्स त्याला मिळणार आहेतच, परंतु ते नॉट इन रिअल मध्ये रिअल व्हॅल्यूज मध्ये मिळणार नाही, तर ते मिळणार आहे तुम्हाला इमॅजिनरी नंबर मध्ये किंवा त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत त्याच्यात त्याचे रूट्स मिळू शकतात. अशा प्रकारचं जे आहे ते आपण या फॉर्म्युला मेथड मध्ये त्याचे जे नेचर्स आहेत रूटचे ते आपण पाहू शकतो. या 3 प्रकारांमध्ये त्याचे रूट्स जे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. हा फॉर्म्युला डायरेक्टली युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे. डायरेक्ट कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये चे सोल्युशन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर अशा वेळेला आपण या फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढण्याकरता. अजून दुसऱ्या पण मेथड्स आपल्याकडे आहेत, जसं की आपल्याकडे आणखी एक मेथड आहे ती म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड मेथड आपल्याकडे आहे फॅक्टरायझेशन मेथड. आता ही जी मेथड आपण शिकतो आहोत यात आपल्याला फॅक्टराइज करायला लागतं. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते काढण्याकरता ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असं दिलेले असतील तर यात डिपेंड करतं x² चा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट नंबर या दोघींचा प्रॉडक्ट वरती. म्हणजे इथे 4 प्रकारे आपण त्याला डिवाइड करू शकतो. हा जो प्रॉडक्ट आहे a आणि c यांचा प्रॉडक्ट म्हणजे x² चा कोइफिशियंट आणि एक कॉन्स्टंट नंबर त्या ठिकाणी जो तिसरा टर्म आपल्याला दिसतोय, तर त्यांच्या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो जर पॉझिटिव्ह आला
आणि जर मधलं टर्म जी दिसते या मधल्या टर्मची जी साईन आहे ती जर सपोज पॉझिटिव्ह असेल तर येणारे जे दोन रूट्स असतात त्यांच्या सुद्धा साईन तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतात, हा त्याचा अर्थ होतोय. हा, किंवा पॉसिबल होऊ शकतं की या ठिकाणी हा जो प्रॉडक्ट आहे पॉझिटिव्ह आहे परंतु मधली जी साईन आहे त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची ती जर समजा निगेटिव्ह असेल, म्हणजे मधल्या टर्मची म्हणजे एकच्या व्हेरिएबलची जी साईन आहे ती जर समजा त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला या दोघींपैकी हा जो प्रॉडक्ट वरती दिसतोय तुम्हाला हा पॉझिटिव्ह तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोन टर्म्स हे निगेटिव्ह असतील. म्हणजे निगेटिव्हचाच प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि पॉझिटिव्हचाच प्रॉडक्ट हा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येतो. म्हणून मधल्या टर्मचं जे पण साईन असेल ना त्यावर डिपेंड करतं की हे तुम्ही जे दोन फॅक्टर शोधणार आहात ते कोणत्या प्रकारचे असणार आहेत. तर ते दोन फॅक्टर्स तुम्हाला जे आहेत ते निगेटिव्ह फॅक्टर घ्यायला लागतील आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन त्याचं मिळणार. एक्झॅक्टली सेम वे जर समजा त्या ठिकाणी प्रॉडक्टच निगेटिव्ह येऊन गेला म्हणजे एसी असा प्रॉडक्ट निगेटिव्ह झाला या दोघी व्हॅल्यूमध्ये, निगेटिव्ह प्रॉडक्ट केव्हा येऊ शकतो किंवा दोघींपैकी एक कुठली तरी व्हॅल्यू या ठिकाणी निगेटिव्ह असेल, मग अशा वेळेला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असणारच आहे. परंतु मिडलची जी साईन आहे इथे जर समजा पॉझिटिव्ह असेल तर इथे ज्या दोघींमध्ये मधला जो ग्रेटेस्ट नंबर असेल ना, जो मोठा नंबर असेल त्याच नंबरला तुम्हाला ही जी आहे तो जो फॅक्टर असेल आपण सेकंड काढलेला त्या फॅक्टरला तुम्हाला ही साईन द्यायला लागणार. म्हणजे मधली जी साईन तुम्हाला दिसते मधल्या नंबरची एकच्या कोएफिशियंटची जी सिग्नेचर साईन आहे ती साईन ग्रेटेस्ट फॅक्टर जो असेल त्याला तुम्हाला द्यायला लागणार आणि जो लहान आहे त्याला तुम्हाला निगेटिव्ह साईन द्यायला लागणार. हेच जर समजा दोघींचा प्रॉडक्ट निगेटिव्ह जरी येत असेल परंतु ह्या एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याची जर साईन जी आहे ती निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला मात्र आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणार. म्हणजे येणारे फॅक्टर जे आहेत ते प्रॉडक्ट नाही फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे घ्यायला लागतील कारण त्यांचाच प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह होऊ शकतो. हा, इथे सुद्धा तसंच आपला तो प्रॉडक्ट निगेटिव्ह तेव्हा होऊ शकतो. परंतु इथे साईन तुमची जर मिडलची टर्मची जी साईन निगेटिव्ह आली तर अशा वेळेला ग्रेटेस्ट जो फॅक्टर असेल त्या ग्रेटेस्ट फॅक्टरला तुम्हाला जी आहे ती निगेटिव्ह साईन द्यायला लागणार. अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. यासाठी आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात की एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला या मेथडचा कसा यूज करायला लागतो त्याकरता आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात. बघा फर्स्ट एक्झाम्पल 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इक्वल टू 0. यात जो क्रायटेरिया दिसतोय आपल्याला तर फर्स्ट जी कंडिशन आहे ते सॅटिस्फाय करतोय. पहा या ठिकाणी 2 2 4 होतात म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह दिसतोय आणि इथे मधल्या टर्मची जी साईन आहे ती पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह 4 आहे. म्हणजे यात असे दोन नंबर्स आपल्याला मिळतात 2 आणि 2 2 2 4 होतात बरोबर आणि 2 प्लस 2 सुद्धा 4 होतात. म्हणजे याचे फॅक्टर्स जे आहेत ते 2x स्क्वेअर प्लस याची जी मधल्या पदाची आपण फोड करतो मधल्या पदाची मधली जी टर्म आहे 4x म्हणजे हा 2x प्लस 2x अशी त्या ठिकाणी आपण त्याची फोड करत असतो. इथे म्हणजे 2x प्लस 2x प्लस 2 इज इक्वल टू 0 होणार. इथून मग 2 कॉमन निघेल इथे x प्लस 1 होईल, x पण कॉमन निघतोय इथे प्लस 2 कॉमन काढला तर x प्लस 1 होईल इक्वल टू 0 आणि मग हा कॉमन आपल्याला एक फॅक्टर मिळतो आणि दुसरा आपला 2x प्लस 2 हा फॅक्टर असणार आणि मग फायनली हा 2 पण कॉमन निघेल आणि हा x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला मिळतो. हे त्याचं सोल्युशन असणार आहे x इज इक्वल टू -1. अशा प्रकारे आपण त्याचे रूट्स जे आहेत ते फाइंड करू शकतो जर आपण याचं स्क्वेअर रूट काढलं तर. सेकंड जे एक्झाम्पल दिसतंय ते हे आपलं जे सेकंड दिसतंय तुम्हाला त्यात ते सॅटिस्फाय करणार कसं बघा. हा प्रॉडक्ट जो आहे तो 3 2 6 पॉझिटिव्ह प्रॉडक्ट आहे आणि मधल्या टर्मची साईन जी आहे ती निगेटिव्ह आहे. म्हणजे असे दोन नंबर आपल्याला शोधायचे असतात की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह 6 येणार आणि त्यांची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन जी आहे ती -5 असेल. मग असे दोन नंबर कुठले येतील 6 1 6 म्हणजे 6 आणि 1 चा गुणाकार जो आहे तो तुम्हाला 6 मिळतो परंतु प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे म्हणून चालणार नाहीत. हे आपल्याला प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येण्याकरता एक तर दोघी निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. दोघी व्हॅल्यूज जे आहेत निगेटिव्ह म्हणजे पॉसिबल आहे 3 आणि 2 म्हणजे दोघी ज्या वेळेला निगेटिव्ह येतील. ही कंडिशन आपली सॅटिस्फाय करत आहे कारण 6 1 6 जरी होत असला 6 1 गेल्यावरती 5 जरी मिळत असला तरी सुद्धा आपल्याला या साईनवरती लक्ष द्यायला लागणार कारण येणारा प्रॉडक्ट जो आहे तो तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे आणि पॉझिटिव्ह प्रॉडक्ट येण्याची कंडिशन एक तर दोघी पॉझिटिव्ह असले पाहिजे एक तर दोघी निगेटिव्ह असले पाहिजे. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह चालणार नाही. म्हणून आपण अशा वेळेला काय करणार आहोत असे दोन नंबर्स घेऊ ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह 6 येईल. दोघी निगेटिव्ह नंबर्स घेतले आणि -3 आणि -2 मिळून हा -5 होतोय. म्हणजे याला जर शॉर्टली सॉल्व्ह केलं तर इथे 3x स्क्वेअर
-3x - 2x या मधल्या पदाची आपण जी फोड करतोय इथे 3x आणि हा 2x अशा पद्धतीने आपण ते शोधतो आणि मग फायनली आपल्याला इथून 3x कॉमन निघेल, इथे येईल x - 3 मायनस साइन कॉमन निघेल, इथे येईल x - 3 कॉमन काढल्यामुळे 1 येईल, इथे 1 येईल, मायनस साइन कॉमन निघेल, हा x - 1 जो आहे तो कॉमन फॅक्टर असेल, इथे 3x - 2 = असेल 0. हा इथे x - 1 = 0 आणि इथे 3x - 2 = 0. सो फायनली x = 1 आणि x = 2/3. अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते सोल्युशन मिळणार. हे त्याचे रूट्स असणार आहेत. हे आपण सोल्युशन फास्ट या करता घेतो आहोत कारण आपल्याला हे सोल्युशन नाही बघायचं, आपल्याला मेन मुद्दा पाहायचा आहे. आपण थेरॉटिकल पार्ट शिकतो आहोत, तर या ठिकाणी आपल्याला मेन बघायचं आहे की यात क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या टाईपचं दिलेलं असेल तर ते डिपेंड करतं की तुम्हाला त्याचे जे फॅक्टर्स आपण शोधतो आहोत ते शोधताना आपल्याला त्यांना साइन कशी इंडिकेट करायची हे आपण पाहतोय, म्हणून आपण थोडं हे सोल्युशन फास्ट घेतोय. पुढचं बघा इकडे. आता हा जो दिसतोय प्रॉडक्ट तुम्हाला 3 7 21 होतात, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे निगेटिव्ह साइन येईल आणि मधल्या टर्मची साइन ती पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे आपल्याला इंडिकेट करतं. तर या ठिकाणी प्लस साइन दिसते तुम्हाला, म्हणून काय होईल बघा, तुम्हाला प्रॉडक्ट शोधत असताना फॅक्टर शोधत असताना 21 त्यांचा प्रॉडक्ट असला पाहिजे आणि 5 त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असली पाहिजे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तरच आपण त्या ठिकाणी ते करू शकतो, तेच त्या ठिकाणी व्हॅलिड असतील. म्हणून काय होणार 7 त्रिक 21. परंतु बघा इथे आता तसे मिळणार नाहीत नंबर तुम्हाला, कारण 7 त्रिक 21 केल्यानंतर इथे माझ्याकडनं चुकून एक्झाम्पल लिहिलं गेलं मित्रांनो, इथे 4x पाहिजे, ऍक्च्युली इथे 4x पाहिजे. म्हणजे बघा आता 7 त्रिक 21 जर आपण केला इथे तर ही पॉझिटिव्ह साइन जी आहे ती याला दिली गेली पाहिजे आणि याला निगेटिव्ह साइन दिली गेली पाहिजे, कारण 7 - 3 हा 4 होतो आणि 7 3 तुम्हाला -21 मिळतो कारण एक निगेटिव्ह साइन आहे. मग अशा प्रकारचे फॅक्टर्स मिळणार तुम्हाला 3x² + 7x -3x -7. आपण परत मधल्या पदाची जी ती फोड केलेली आहे. इथून तुमचा फक्त x कॉमन निघतोय, इथे 3x + 7 येईल आणि मायनस साइन कॉमन निघेल तर 3x + 7 येईल = 0. परत हा फॅक्टर जो आहे तो कॉमन निघतोय 3x + 7 आणि ते x - 1 = 0. सो फायनली x = -7/3 आणि x = 1 असे दोन रूट्स तुम्हाला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मिळतात. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण तुम्हाला आता ऑब्झर्व करायचं आहे की इथे प्रॉडक्ट काय येतोय बघा. यांचा प्रॉडक्ट जो आहे तो -2 आणि 5चा जो प्रॉडक्ट आहे तो येतोय -10 आणि या ठिकाणी तुम्हाला -9 हवा आहे सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन. तर अशा वेळेला आपण काय करणार, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह तर 100% असणारच आहे, पण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेत असताना 5 दुनी 10 होतात आणि 9 1 10 होतात बघा. 10 1 10 म्हणजे बरोबर या ठिकाणी तुम्हाला जी निगेटिव्ह साइन आहे ती तुम्हाला ग्रेटेस्ट नंबरला द्यायला लागणार. जो ग्रेटेस्ट नंबर आहे फॅक्टर जो मिळेल तो तुम्हाला निगेटिव्ह त्यालाच साइन तुम्हाला द्यायची आहे आणि हा 1 म्हणजे -10 + 1 बरोबर -9 येतो आणि या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो -10 होतोय. तर इथे येईल 5x² -10x. आपण या मधल्या पदाची ज्या ठिकाणी फोड केलेली आहे हा +x -2 = 0. परत येतं तुम्हाला पाहता येईल की इथे 5 आणि x कॉमन निघतोय, इथे x - 2 येईल प्लस x - 2 = येणार आहे 0 आणि x - 2 परत इथे कॉमन निघेल, इथे येईल 5x + 1 = 0. सो x = 2 अँड x = -1/5. अशा पद्धतीने याचे जे आहेत ते रूट्स आपण फाइंड करू शकतो. हे जे आहेत मित्रांनो ह्या मेथड्स आपल्याला कुठल्याही टॉपिकमध्ये डायरेक्टली अप्लाय करावे लागू शकतात. स्पेसिफिक फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या टॉपिकमध्येच आपण NDAचे प्रिपरेशन नाही करणार आहोत, तर इतर कुठल्याही टॉपिकमध्ये इक्वेशन्स वगैरे तुम्हाला जर मिळालीत तर कुठल्याही इतर जे आपण टॉपिक शिकलेलो आहोत त्यात जेव्हाही क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आणि आपल्याला जर x ची व्हॅल्यू फाइंड करायची वेळ आली तर अशा वेळेला आपण ह्या मेथड जे आहेत ते अप्लाय करू शकतो. अजून एक मेथड आपण या ठिकाणी शिकणार आहोत आणि ती मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा परफेक्ट स्क्वेअर मेथड त्याला आपण म्हणतो. परफेक्ट स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आपल्याला तो मिळवायला लागतो. जसं की आपल्याकडे दिलेलं इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. यात सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की ते तुम्हाला याचा कोएफिशियंट जो आहे तो तुम्हाला 1 करायला लागतो. तो 1 करण्याकरता मी काय करणार, दोघी साईडला a ने डिवाइड करून घेणार आणि मग आपल्याला या टाईपचं ते इक्वेशन मिळतं. मग हा x² + b/x प्लस हा c/a जो आहे मी तो त्या साईडला जर पाठवला तो निगेटिव्ह होईल आणि मग मला येथे आता परफेक्ट स्क्वेअर मिळवायचा आहे, कारण एक टर्म आहे सेकंड टर्म आहे, पण तुम्हाला ब्रॅकेटचा स्क्वेअर जर मिळवायचा असेल
तर आपल्याकडे थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे. थर्ड टर्म टी थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. या प्रकारची ती मेथड आपण अप्लाय करतो. हा वापरून आपण याची थर्ड टर्म फाइंड करू शकतो. x² प्लस b/ax प्लस ही जी आपण थर्ड टर्म काढलेली आहे 1/2 मल्टिप्लाय बाय b/a ब्रॅकेट स्क्वेअर, ती मिळणार आपल्याला b²/4a². ती टर्म आपण या ठिकाणी ऍड करतो. ती आहे b²/4a² इक्वल टू -c/a प्लस b²/4a². दोघी साईडला आपण ती ऍड केलेली आहे आणि मग ते ऍड केल्यावर हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो. हा स्क्वेअर मिळतो ax इथे प्लस ही साइन आणि हा b/2a ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण याला जर छेद समान केला आणि मग हे येईल b² - 4a डिवायडेड बाय 4a². अशा पद्धतीने आपण याला सिम्प्लिफाय करतो. 4ac येईल, हा c आहे म्हणून. या प्रकारे आपण त्याला डिफरंट करून मग आपल्याला x प्लस b/2a इक्वल टू स्क्वेअर रूट काढल्यानंतर इथे हा b² - 4ac जो आहे तो स्क्वेअर रूटच्या आत येईल आणि डिवाइड बाय 2a या पद्धतीने जे आहे याला त्या साईडला पाठवा. तुम्हाला तो आपला जो रेग्युलर फॉर्म्युला आहे तोच त्या ठिकाणी मिळतो. प्लस मायनस केल्यानंतर इथून आपण तो फॉर्म्युला तयार केला आहे ऍक्च्युली. म्हणजे आपण या साह्याने या पद्धतीने सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो आणि इथे सोल्युशन जे आहे ते आपण बरोबर फाइंड करू शकतो. आता हे का महत्वाचं आहे कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड, कारण इथे युनिव्हर्सल फॉर्म्युला तयार होतोच आहे. परंतु याची का गरज आपल्याला भासते, तर याची गरज जी भासते ती आहे आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे क्वाड्रॅटिक इन इक्वेशन जे आहेत त्यात आपल्याला याची फार गरज भासते. इन इक्वेशन्स कसं, तर बघा मित्रांनो, आता इथे आपल्याकडे ज्या वेळेला इक्वेशन एखादं दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल x² प्लस 3x + 1 इज इक्वल टू 0, ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0 असं दिलेलं असेल. जे लेस दॅन ग्रेटर दॅन 0 या स्वरूपात असतात ना त्यांनाच आपण काय म्हणतो, इन इक्वेशन्स. लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या स्वरूपात जे इक्वेशन्स दिलेले असतात त्यांनाच आपण इन इक्वेशन्स असं म्हणतो. मग अशा इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्याकरता याची गरज आपल्याला कशी भासते, तर इथे x² घेतला प्लस 3x लेस दॅन ऑर इक्वल टू या 1 ला तिकडे पाठवा -1 होऊन जाईल. परत तुम्हाला जसं म्हटलो मी थर्ड टर्मचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, तर इथे अप्लाय केल्यावरती हा x² प्लस 3x प्लस थर्ड टर्मचा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर इथे तुमचा 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x या ठिकाणी 3 आहे. तसं मी इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय शॉर्टमध्ये थर्ड टर्म साठीचा. तिसरी टर्म मिळवण्याकरता 3/2 चा स्क्वेअर 9/4 होईल. 9/4 लेस दॅन ऑर इक्वल टू -1 प्लस 9/4 आपण दोघी साईडला ऍड केलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतो x प्लस 3x x प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर हा आपल्याला मिळणार आहे. कारण तो परफेक्ट स्क्वेअर मिळण्याकरताच आपण या ठिकाणी हा अप्लाय करतो आहोत. तर तुम्ही करून पाहिलात a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हेच मिळणार आहे. म्हणून या पद्धतीने जे आहे ते आपण त्याचे फॅक्टर्स पाडून इकडे याला सिम्प्लिफाय केलं तर 4 हा 5/4 येईल. आणि मग जर स्क्वेअर रूट घेतला तर इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे महत्वाची की या ठिकाणी दोन कन्सेप्ट अगदी महत्वाचे आहेत जे मी माझ्या कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. x² लेस दॅन a² असेल म्हणजे व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट नंबर दिसतोय, यांचा ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर अशा वेळेला या ठिकाणी डायरेक्टली -a लेस दॅन x लेस दॅन a असं त्याचं सोल्युशन मिळून जातं. म्हणजे एक ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला -a आणि a च्या दरम्यान मिळणार. हेच जर समजा याच्या उलट असेल x² ग्रेटर दॅन a² असेल म्हणजे व्हेरिएबलचा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन a² असेल तर अशा वेळेला मात्र आपण काय करणार आहोत, याचं जे सोल्युशन आहे हे काय इम्प्लाइज करेल, x ग्रेटर दॅन a और x लेस दॅन -a अशा पद्धतीने याचं सोल्युशन असतं. मग हे डिपेंड करतं लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे याच्यावरती. मग समजा हे जर लेस दॅन असेल तर अशाला डायरेक्टली x प्लस 3/2 लेस दॅन इक्वल टू प्लस मायनस तुम्हाला याचं जर स्क्वेअर रूट काढलं आपण स्क्वेअर रूट काढल्यावरती तर हा स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि हा अपॉनला 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. जर याला स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं असेल तर मग हे व्हेरिएबलचा स्क्वेअर आणि कॉन्स्टंटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये आलाय. आणि मग अशा वेळेला आपण x प्लस 3/2 ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची √5/2 याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा मोठी असणार आहे -√5 डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने आपण सोल्युशन फाइंड करू शकतो. म्हणजे आणि राहिली गोष्ट आता फक्त 3/2 ची, तर 3/2 आपण दोघे साईडला जर ऍड केला सबस्ट्रॅक्ट केला तर या ठिकाणी हा इथे कट होईल आणि इथे
√5/2 -3/2 असं केलं, याला सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला आन्सर मिळत आहे. म्हणजे एक्सचं जे व्हॅल्यू आहे तुम्हाला बरोबर या दोघींच्या दरम्यान मिळते, हे त्याचं इन इक्वेशनचं जे सोल्युशन आहे हे या पद्धतीने काढता येतं. -3/2 < x √5 -3/2 या पद्धतीने आपण त्याचं एक्सचं सोल्युशन फाइंड करतो. ही कंडिशन ज्यावेळेला लेस दॅन आहे त्यावेळेचं मी सांगितलं, हेच जर ग्रेटर दॅन राहिलं असतं, इथे हे संपूर्ण आपण ग्रेटर दॅन केलं असतं, तर अशा वेळेला जे आहे त्याचं रिलेशन जे आहे ते कसं बदललं असतं बघा. और हे त्याच्याऐवजी याच्याऐवजी इथे येईल x + 3/2 √5/2 और x + 3/2 -√5/2 असे आपल्याला रिलेशन मिळाले असते जर हेच रिलेशन त्याच्या उलट राहिलं असतं तर. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे ते इन इक्वेशन जे आहे ते आपण सॉल्व्ह करू शकतो. या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडच्या सहाय्याने याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. या प्रकारे आपण जे आहे ते इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड करू शकतो मित्रांनो. आणि या सोबतच आता हे आपण जे पाहिलं आहे याच्यात आणखी काही कन्सेप्ट तयार होतात, ते कन्सेप्ट पण आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायचे आहेत. तर पुढचं आहे बघा, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स. या आपण जे रूट्स फाइंड करतो, सपोज आपण त्यांना अल्फा आणि बीटा जर मानलं की एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण अल्फा बीटा मानतो आहोत, ते रूट्स जे आहेत त्यांच्यात आणि जे कोइफिशियंट्स आहेत आपल्याकडे ए बी हे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट नंबर सी यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपल्याला बघायचं आहे. ते रिलेशन किती सिंपल आणि सहज काढता येईल बघा, कारण आपल्याला माहिती आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे सोल्युशन्स पाहिलेले आहेत त्यात -b प्लस हे एक सोल्युशन आहे, हे एक रूट्स आहे त्याचं, आणि दुसरं रूट आहे समजा त्याला आपण बीटा मानला -b (b² - 4ac/2a). यात कन्सेप्ट आपण तयार करतो आहोत. तो कसा तयार करतोय, जर त्यांची सम काढायची असेल आपल्याला, सम ऑफ रूट्स, दोन रूटची सम काढायची असेल म्हणजेच अल्फा प्लस बीटा फाइंड करायचा असेल तर आपण -b प्लस ऑफ (b² - 4ac/2a) आणि इथे प्लस सेकंड रूट आपण काढलाय -b (b² - 4ac/2a). हे दोघी जर एकत्र केले, यांची सम केली, कारण डिनॉमिनेटर सेम आहे दोघींचा, त्यामुळे ऑफकोर्स आपण त्यांची सम करू शकतो. तर हा -b आणि हा -b मिळून -2b होईल, हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल होईल आणि डिवाइड बाय ट्वाइस a इक्वल तुम्हाला फायनली जे मिळत आहे 2 कॅन्सल केल्यानंतर तो आहे -b/a. म्हणजेच तुम्हाला अल्फा प्लस बीटा जो आहे म्हणजे सम ऑफ टू रूट्स जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे -b/a. हेच जर समजा मला त्यांचा प्रॉडक्ट काढायचा असेल, प्रॉडक्ट ऑफ टू रूट्स, त्यांचा जर प्रॉडक्ट काढायचा असेल म्हणजेच अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा काढायचा आहे आपल्याला, तर येईल -b प्लस (b² - 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a मल्टिप्लाय बाय -b (b² - 4ac/2a). अशा पद्धतीने जे आहे ते आपण दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो काढू शकतो. मी इथे दिसतंय a² - b² चा फॉर्म्युला तयार होतोय, म्हणजेच (b² - b² + 4ac डिवाइडेड बाय 4a² असं त्या ठिकाणी येईल. कारण a² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि मायनस साइन जी आहे ती ब्रॅकेटच्या आत गेल्यानंतर b² + 4ac असं मिळेल. हा b² मायनस प्लस गेट कॅन्सल्ड इक्वल टू येईल 4ac डिवाइडेड बाय 4a², 4 गेट कॅन्सल, फायनली तुम्हाला मिळतंय c/a. म्हणजे अशा वेळेला आपण प्रॉडक्ट जो आहे तो डायरेक्टली असा मिळतो c/a. अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. म्हणजे आपल्याला जर त्या दोघींमधलं रिलेशन माहिती करून घ्यायचं असेल तर सरळ त्यांची जी सम आहे ती हा b जो आहे तो आपला x चा कोइफिशियंट आहे, x चा कोइफिशियंट, आणि a जो आहे तो आपला x² चा कोइफिशियंट, यांचा रेशो घेऊन त्याला मायनस साइन द्या. आणि जर त्यांचा प्रॉडक्ट आपल्याला मिळवायचा असेल डायरेक्टली तर तो डायरेक्ट मिळणार कॉन्स्टंट नंबर डिवाइडेड बाय कोइफिशियंट ऑफ x². या मेथडने आपण जे आहे त्यांची सम आणि प्रॉडक्ट जे ते डायरेक्ट फाइंड करू शकतो. याच्या उलट आपण आतापर्यंत काय केलं तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होतं त्याचं सोल्युशन फाइंड केलं. म्हणजेच आपण काय केलं या ठिकाणी त्या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या, सॉल्व्ह केलं, म्हणजेच व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करत होतो. त्यात दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळत होत्या, कारण x² चा जो इंडेक्स आहे हायेस्ट इंडेक्स 2 आहे म्हणून. तर मग इथे तुम्हाला जर सोल्युशनच देऊन टाकलेलं आहे, जर रूट्सच दिलेले असतील आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असेल
म्हणजे उलट जर आपल्याला जायचं असेल तर एक सोपी आणि सरळ मेथड आहे की तुम्हाला जर डायरेक्ट मिळवायचं असेल त्या दिलेल्या रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं असेल तर सरळ सरळ त्याला या फॉर्म्युल्याचा वापर करा आणि डायरेक्ट तुम्हाला त्याचं फॉर्मेशन होऊन जाईल क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. इफ अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे तुम्हाला रूट्स दिलेले असतील तर डायरेक्ट फॉर्मेशन असं होत आहे, हे म्हणजेच नथिंग बट सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द अल्फा इंटू बीटा मीन्स प्रोडक्ट ऑफ रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपण याच्यावरून डायरेक्टली त्याचं फॉर्मेशन जे आहे ते करू शकतो. आता राहिला एक लास्ट टॉपिक आपल्या या थेरॉटिकल पार्ट्स मधला, तो आहे कंडिशन फॉर कॉमन रूट्स. यांना आता कॉमन रूट्स आहे त्याची काय कंडिशन आहे, म्हणजे फॉर कॉमन रूट्स. मित्रांनो आता जर समजा आपल्याकडे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत, असे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की ज्यांचे a1x प्लस a1x स्क्वेअर प्लस b1x प्लस c1 इक्वल टू 0 आणि सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे समजा a2 स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस b2x प्लस c2 इक्वल टू 0. सेम व्हेरिएबल मध्ये दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला एक्सप्रेस केलेले असतील आणि यांना कॉमन रूट्स आहे किंवा नाही हे जर चेकआउट करायचं असेल तर आपण सरळ जे आहेत हे त्यांचे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांचे रेशो चेक करून बघायचे. त्यांचे करस्पॉन्डिंग जे रेशोज आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट a1, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इथे a2 आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशनचा सेकंड इक्वेशनचा यांचा रेशो घ्यायचा आणि तो जर इक्वल येत असेल तर समजायचं की या दोघीही दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला रूट्स जे आहेत ते कॉमन आहेत. अशा पद्धतीने जे आहे तो हा टॉपिक आपला 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा आहे. 10th स्टँडर्डला याचं संपूर्ण डिटेलिंग एक्झाम्पल्स पण आहेत. तर मित्रांनो या टॉपिकचा वापर करून जे आहे ते आपल्याला प्रिव्हियस एक्झाम मध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती विचारले गेलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो हे फक्त एवढंच आपल्या महत्त्वाचं कामाचं नाही, तर शिवाय याच्यावरती एक्झाम्पल खूप जास्त विचारले जात नसले तरी सुद्धा इतर जे टॉपिक आहेत त्यामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो वापर करायला लागतो. म्हणून मित्रांनो आपण या टॉपिकवरचे एक्झाम्पल बघूयात आणि ते बघणार आहोत आपण पुढच्या स्लाइडमध्ये. आपण जो आता टॉपिक पाहिला आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इनइक्वेशन्स याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत जे प्रिव्हियस इयरच्या काही एक्झाम्समध्ये विचारलं गेलेलं आहे. तर त्यातला 2025च्या फर्स्ट एक्झाममध्ये जो विचारला गेलेला क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन इफ वन रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस kx प्लस k इज इक्वल टू 0 exceeds the other by 2 root 3, then which one of the following is the value of k? Options are given: a equal to 3, b equal to 6, c equal to 9 and d is equal to 12. First we write the given equation of quadratic equation which is x square minus kx plus k is equal to 0. Compare this equation with, याला आधी आपण कंपेअर करूयात कोणासोबत, with the standard equation of quadratic equation which is ax square plus bx plus c. So the value of a is 1, value of b is minus k and value of c is constant number is k. अशा पद्धतीने आपण a b c व्हॅल्यू निघाल्यानंतर त्यांनी जी आपल्याला कंडिशन दिलेली आहे, वन रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस kx प्लस k इक्वल टू 0 एक्सीड्स द अदर. सपोज आपण अल्फा आणि बीटा असे जर दोन रूट्स मानून घेतले, b टू रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर अशा वेळेला आपण असं म्हणू शकतो की अल्फा मायनस बीटा तुम्हाला दिलेला आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि आपल्याकडे कंडिशन आहे जर समजा आपल्याकडे रूट्स अल्फा बीटा असतील तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी सम आहे ती असते मायनस सी अपॉन ए अँड प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट असतो बी अपॉन ए. अशा पद्धतीने ज्या हे उलट झालंय, मायनस बी अपॉन ए आणि प्रॉडक्ट असतो सी अपॉन ए. तर अशा पद्धतीने आपण हे जे प्रॉडक्ट दिलेले आहे, सम दिलेले ना, याच्या आधारावरती आपण ज्या त्यांनी विचारलेलं आहे की के ची व्हॅल्यू काय येईल तर ती फाइंड करू शकतो. जसं की आता इथे अल्फा प्लस बीटा मायनस बी आहे, बी म्हणजे आपला के आहे इथे आणि ए आपला 1 असल्यामुळे तो केच असणार आहे. अल्फा प्लस बीटा तुम्हाला के मिळालेला आहे आणि अल्फा इंटू बीटा जो आहे तो हा सी असल्यामुळे सी केच आहे आणि हा 1 तर इक्वल टू हा के अल्फा इंटू बीटा तुम्हाला मिळालेला आहे. आता अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा इंटू बीटा देखील आपल्याकडे आहे आणि आपल्याला
फाइंड करायचे त्याचे के ची व्हॅल्यू. तर आता इथे ऑफकोर्स याच्यावरून एक कन्सेप्ट आपला तयार होतोय. अल्फा मायनस बीटा, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांचं रिलेशन असलेला एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. यात अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे के हा स्क्वेअर. इथे अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा देखील आपल्याकडे आहे, तो आहे के. या 4k ला इकडे आणा तर के स्क्वेअर मायनस 4k आणि हा जर स्क्वेअर काढला तर तो मायनस इकडे येताना मायनस होईल आणि 4 इंटू 3 इज इक्वल टू 0. इथे के स्क्वेअर मायनस 4k आणि मायनस 12 इक्वल टू 0 मिळेल. आणि याचे जर फॅक्टर्स पाडले आपण, आता जे आपण शिकलो आहे फॅक्टर्स पाडायची मेथड, त्यानुसार -12 त्यांचा प्रॉडक्ट असला पाहिजे आणि -4 जे आहे ते सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन. तर असे तुम्हाला शोधायचे आहेत 2 नंबर्स. तर 6 दुने 12 होतात आणि हे साईन जे आहे ते आपल्याला मोठ्या नंबरला द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे फॅक्टर्स असे मिळतात k-6 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये k+2 इक्वल टू 0. दॅट्स वाय k-6 इक्वल टू 0 अँड k+2 इज इक्वल टू 0. म्हणून k इज इक्वल टू 6 मिळणार आणि k इज इक्वल टू -2 मिळणार आहे. त्यापैकी आपल्याकडे ऑप्शनमध्ये बी जो आहे तो बी ऑप्शन दिसतोय, त्यामुळे इथे k इज इक्वल टू 6 ही व्हॅल्यू आपली कन्सिडर केली जाईल. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच वर्षी विचारला गेलेला 74 नंबरचा क्वेश्चन विचारला गेला होता. सेट डी चे हे क्वेश्चन्स आहेत. इफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इक्वल टू 0, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, देन व्हॉट इज एक्स मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 4 प्लस एक्स मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 8 इज इक्वल टू. ऑप्शन्स आहेत ए इज इक्वल टू 81, बी 85, सी 87 आणि डी आहे 90. आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे ते नेहमीप्रमाणे पहिलं काम जे आहे मी तुम्हाला जसं म्हटलं आहे की आपल्याला याचे सोल्युशन काढायला लागणार. कंपेअरिंग करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आपल्याकडे फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या तर मायनस इथे बी ची व्हॅल्यू जी ती -1 आहे, तो मायनस मायनस प्लस 1 होऊन जाईल. प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर 1 होईल, -1 चा स्क्वेअर घेतल्यानंतर मायनस 4ac 4 टाइम्स ए इंटू सी, दोघी 1 1 आहेत तर हा 1 होईल आणि डिवायडेड बाय 2 इंटू 1 होईल. तर फायनली तुम्हाला इथे 1 प्लस मायनस हा -3 मिळतोय. -3 म्हणजेच आपण त्याला आय लिहू शकतो डिवायडेड बाय 2. तुम्हाला 1 चे 2 फॅक्टर्स मिळतात, 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2 आणि x इज इक्वल टू 1 मायनस √3i अपॉन 2. आणि हे आपल्याला माहिती आहे की हे याचा जर रेसिप्रोकल जरी घेतला आपण, सपोज 1 अपॉन एक्स घेतला, आपल्याला जर 1 अपॉन एक्स फाइंड करायचा असेल तर इथे हा 2 अपॉन 1 प्लस √3i होईल आणि त्याला मल्टिप्लाय करा त्याच्या कॉन्जुगेट पेअरने 1 मायनस √3i अपॉन 1 मायनस √3i. हा 1 अपॉन एक्स आपण का फाइंड करतो आहोत, कारण तिथे x मायनस 1 अपॉन एक्स करायचा आहे आपल्याला, म्हणून त्यासाठी आपण असं करतो आहोत. तर इथे हा 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस √3i होईल आणि डिवायडेड बाय हा 1 स्क्वेअर आणि हा √3i स्क्वेअर, म्हणजेच 1 मायनस मायनस प्लस 3 होईल आणि इज इक्वल टू हा 1 मायनस √3i अपॉन 1 प्लस 3 4 होतो. हा 2 त्याच्याने डिवाइड केल्यानंतर इथे फक्त तुम्हाला 2 मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला x जो आहे तो 1 प्लस √3i अपॉन 2 आणि 1 अपॉन एक्स जो आहे तो मिळतो आहे 1 मायनस √3i अपॉन 2. आता याचा आपण एक्सप्रेशन मध्ये टाकूयात ह्या व्हॅल्यूज. तर बघा काय इथे आता x मायनस, सुरुवातीला आपण x मायनस 1 अपॉन एक्स फाइंड करून घेऊयात. x मायनस 1 अपॉन एक्स काय येणार बघा, x आहे आपल्याकडे 1 प्लस √3i अपॉन 2 आणि मायनस हा 1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. मायनस साईन मध्ये गेल्यावर हा प्लस होईल आणि मग इथे तुम्हाला फायनली जे मिळणार आहे कॅन्सल झाल्यानंतर ते काय असेल बघा, 1 मायनस 1 कॅन्सल होईल आणि हा 2√3 अपॉन 2 आपल्याला मिळेल. 2 टू गेट कॅन्सल, तर फायनली तुम्हाला √3i असं मिळणार आहे आणि हा √3i म्हणजे आपला x मायनस 1 अपॉन एक्स असणार आहे. आता याचा स्क्वेअर पण काढायचा आहे, रेस टू 4 पण काढायचा आहे, रेस टू 8 पण काढायचा आहे. म्हणजे दिलेलं जे एक्सप्रेशन आहे ते आपण जर कन्सिडर केलं, x मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच √3i त्याचा स्क्वेअर होईल प्लस √3i
ब्रॅकेट रेस टू 4 होईल प्लस √3i ब्रॅकेट रेस टू 8 होईल. √3 चा स्क्वेअर 3 आणि i चा स्क्वेअर हा मायनस होऊन जाईल प्लस √3 रेस टू 4 जो आहे तो 9 होईल आणि i स्क्वेअर तो परत 1 होऊन जाईल. i रेस टू 4 जो आहे तो, कारण i स्क्वेअर -1 येतो, i स्क्वेअर -1 मल्टिप्लाय केल्यानंतर i रेस टू 4 हा 1 होईल आणि प्लस इथे √3 रेस टू 8 आहे. तर हा 8 जो आहे √3 मल्टिप्लाय बाय आपण 8 वेळा करत असू तर अशा वेळेला आपल्याला त्याचा आन्सर 81 मिळेल आणि i रेस टू 8 सुद्धा जो आहे तो 1 असतो, म्हणजे 81 + 9 आणि -3 जर आपण केलं तर फायनली आपल्याला हा 90 - 3 केल्यावरती 87 हे आन्सर मिळतं आहे. आणि 87 जो ऑप्शन आहे तो आपला ऑप्शन नंबर सी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 2024 च्या सेकंड झालेल्या एक्झाम मध्ये हे विचारलेले क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 16. इफ n इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + px + m इज इक्वल टू 0 and m is the root of equation x² + px + n equal to 0 where m not equal to n, then what is the value of p + m + n? First, the given quadratic equation is x² plus px plus m is equal to px plus m is equal to 0. Given that m and n are roots of the given quadratic equation. याचं m रूट आहे आणि पहिल्या याचं जे आहे याचं रूट n आहे, याचं रूट जे आहे ते n दिलेलं आहे आणि दुसरं जे इक्वेशन दिलंय सेकंड त्याच्यावरून इथे l² + pn + m लिहिता येईल इक्वल टू 0. से दिस इक्वेशन नंबर फर्स्ट, कारण याचं हे रूट आहे n आणि जे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x² + px + n इक्वल टू 0 याचं रूट दिलेलं आहे m फ्रॉम गिव्हन थिंग्स. तर इथे तुम्हाला याला रिप्लेस करायचं m² + pm + n इक्वल टू 0 से दिस सेकंड, कारण आपण आता जस्ट थेरॉटिकल पार्ट मध्ये शिकलो आहे त्याचं रूट असणे असा अर्थ होतो की ते इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय करतं. आता हे दोघी इक्वेशन्स आपण सॉल्व करूयात. सबस्ट्रॅक्ट करूयात फ्रॉम सेकंड फर्स्ट. सेकंड जो आहे तो सबस्ट्रॅक्ट करूयात सेकंड फ्रॉम फर्स्ट. तर काय होईल बघा, हा n - m आहे, n - m आहे, परंतु इथे m - n असल्यामुळे हा इथे -1 येईल मित्रांनो, एक छोटीशी मिस्टेक होती. तर इथे n - m इक्वल टू 0 येईल और n + m + p -1 इक्वल टू 0 असेल आणि हा 1 जर आपण तिकडे पाठवला तर m + n + p इक्वल टू आपल्याला 1 मिळतोय. आणि हा जो आपला ऑप्शन त्याने दिलेला ऑप्शन आहे p + m + n ऑप्शन नंबर 3 जो आहे ऑप्शन सी हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट पाहूयात त्याच क्वेश्चन पेपर मधला 24 नंबरचा क्वेश्चन आहे. द रूट्स ऑफ द इक्वेशन 7x² - 6x + 1 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 7x² - 6x + 1 इज इक्वल टू 0. are tan alpha and tan beta where 2 alpha and 2 beta are the angle of a triangle, which one of the following is correct? आता यांनी म्हटल्यानुसार एक गोष्ट क्लिअर दिसते की यांचे जे रूट्स आहेत ते tan alpha आणि tan beta जर दिलेले आहेत तर आपल्या रूल नुसार इथे a इज इक्वल टू 7 आहे, b इज इक्वल टू -6 आहे आणि c इज इक्वल टू 1 आहे. कारण आपण त्याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळतील. आणि अल्फा बीटाचा हा पण कन्सेप्ट आपल्याकडे आहे. tan अल्फा + tan बीटा, tan अल्फा आणि tan बीटा दिलाय ना, tan अल्फा आणि tan बीटा हे त्याचे दोन रूट्स दिलेले आहेत. तर tan अल्फा + tan बीटा जो आहे तो असणार आहे म्हणजे दोन रूटची जी सम आहे ती सम आपल्याला मिळते -b/a. -b म्हणजे -+6 इथे दिलेला आहे आणि a जो आहे तो 7 आहे. हे तुम्हाला tan अल्फा + tan बीटा मिळणार आणि tan अल्फा × tan बीटा जो आहे तो मिळणार आहे c/a या याच्याने. तर मग 1/ हा 7 होईल. या दोघी व्हॅल्यूज ज्या आहेत ते मिळाल्या आहेत आणि आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे tan अल्फा + बीटाचा. तो फॉर्म्युला असा आहे की tan अल्फा + tan बीटा अपॉन 1 - tan अल्फा × tan बीटा. tan a + b चा फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाय केलेला आहे. tan अल्फा आपल्याकडे
टॅन अल्फा प्लस टॅन बीटा आपल्याकडे आहे 6/7, 1 मायनस टॅन अल्फा इंटू बीटा देखील आपल्याकडे आहे 1/7. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सिम्प्लिफाय जर केलं तर तुम्हाला 6/6 इज इक्वल टू 1 मिळतोय. याचा सरळ अर्थ असा होतोय की टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 मिळतोय आणि 1 हा कधी असतो, टॅन 45 डिग्री असताना. त्यामुळे तुम्हाला अल्फा प्लस बीटा यांची जी व्हॅल्यू आहे ती 45 डिग्री मिळालेली आहे. म्हणजे आणि आपल्याला अँगल पण दिलेले आहेत त्यांनी, 2 अल्फा आणि 2 बीटा असे 2 अँगल आपल्याला सांगितलेले आहेत. तर याला डबल केलं, ट्वाईस केलं तर हा 90 डिग्री मिळेल. म्हणजे क्लिअरली 2 अँगलची जी सम आहे ती तुम्हाला दिसते आहे 90 डिग्री. म्हणून रिमेनिंग जो अँगल आहे, समजा त्या ठिकाणी एक एक्स अँगल जो असेल तिसरा अँगल, त्यात प्लस केल्यावर 180 डिग्री तुम्हाला मिळणार. म्हणून उर्वरित जो अँगल आहे थर्ड अँगल तो 100% 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री येत असल्या कारणाने आपण असं म्हणू शकतो की उर्वरित जो अँगल आहे तिसरा तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन सी जो दिसतोय, द ट्रायंगल इज अ राईट अँगल इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूया त्याच क्वेश्चन पेपर मधील 39 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ रियल रूट्स ऑफ द इक्वेशन x-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x-5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि ऑप्शन्स आहेत ए नन, बी ओनली 1, सी ओनली 2 आणि डी ओनली 3. याचा जे दिलेलं इक्वेशन आहे x-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x-5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. याला आधी आपण सिम्प्लिफाय करूयात. ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तिथे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस इथे x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 आणि याचा येईल x स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर आणि x स्क्वेअर असे मिळून 3x स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x मायनस 6x मायनस 10x असे मिळून मायनस 18x आणि प्लस 1 प्लस 9 10 प्लस 25 35 इज इक्वल टू 0. आता याला आपण सॉल्व करूयात बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. जर याला आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व केलं तर आपल्याला एकची व्हॅल्यू जी मिळणार आहे आणि किती रूट्स मिळतील तेही मिळेल. परंतु त्यांनी विचारलेलं आहे की त्याचे रूट्स फक्त आपल्याला चेक करायचे आहेत. रिअल रूट्स, नंबर ऑफ रिअल रूट्स त्याचे किती येतील ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण या ठिकाणी त्याला फॉर्म्युला मेथडने पण सॉल्व करू शकतो. किंवा सुरुवातीला बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेऊयात. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे ही आपली बी ची व्हॅल्यू आहे मायनस 18 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स हा 3 आहे आणि हा 35c. या ठिकाणी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac वापरून पहिले सुरुवातीला काढून घेऊयात. त्यात काय आन्सर त्याच्यात कळेल आपल्याला. द स्क्वेअर ऑफ मायनस 18 इज 224 आणि 4 3 आर 12 मल्टिप्लाय बाय 35 12 पंचे 60 हातच्याला 6 12 36 आणि 6 42 म्हणजे 420. यातनं जर हे मायनस केले तर ऑफकोर्स एक मोठ्या लहान संख्येतनं मोठी संख्या मायनस करतो आहोत तर हे निगेटिव्ह आन्सर येत आहे आणि ते मिळणार आहे 420 मायनस 224 मायनस 96 विच इज लेस दॅन 0. म्हणजे ही व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली तर आपल्याला आपण नेचर ऑफ रूट्समध्ये पाहिलं आहे. जर डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ती जर लेस दॅन 0 येत असेल, निगेटिव्ह येत असेल तर अशा वेळेला त्याचे जे रूट्स आहेत ते नॉट रिअल, त्याचे रूट्स हे रिअल राहत नाही. जर रिअल रूट नाही आहेत त्याचे तर ऑफकोर्स आपला जो ऑप्शन नंबर ए आहे इज द करेक्ट ऑप्शन, नन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 77 त्याच क्वेश्चन पेपर मधला. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रल व्हॅल्यू एक्स, इंटिग्रल फंक्शन दिले आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 30 इंटू इंटिग्रल एक्स प्लस 221 इज इक्वल टू 0 वेअर तो स्क्वेअर मधला एक्स जो आहे स्क्वेअर ब्रॅकेट मधला द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन देन व्हॉट इज द सम ऑफ इंटिजर सोल्युशन असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा ते गिवन एफ ऑफ एक्स जो आहे तो असा आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 30 ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स प्लस 221 इज इक्वल टू 0. याला आपण आपल्या नेहमीच्या मेथडने जे आहे ते आधी सॉल्व्ह करून घेऊया. तिथे जर आपल्याला क्वाड्रॅटिकच्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे त्याचे फॅक्टर्स आपण पाडूयात किंवा डायरेक्ट पण त्याचं सोल्युशन आपण फॉर्म्युला मेथडने काढलं तरी आपल्याला त्याचं जे सोल्युशन आहे ते मिळू शकतं. म्हणजे सुरुवातीला आपण बी स्क्वेअर
-4ac जो आहे तो फायनली काढून घेऊयात. याचा कोइफिशियंट जो आहे तो a आहे, x स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो a आहे, इथे b आणि हा c ही व्हॅल्यू आहे. तर त्यानुसार इथे b स्क्वेअर मायनस 4ac नुसार -30 त्याचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a मीन्स 1, इथे 1 आहे आणि 221 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 30 इज 900. याला 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 2 जार 8 आणि हे सबस्ट्रॅक्शन जर आपण केलं तर इथे आपल्याला फायनली 16 मिळतोय. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac हा 16 आहे, त्याचं स्क्वेअर रूट आपण नंतर काढूयात. तर आपला जो फॉर्म्युला आहे ग्रेटेस्ट इंटिजर x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a. यात जर व्हॅल्यूज ठेवल्या तर -b आपली -b म्हणजे मायनस मायनस प्लस 30 होईल. प्लस मायनस आपण आता याची व्हॅल्यू काढलेली आहे, ती आहे √16 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय हे आपला 1 आहे. हा प्लस 30 प्लस मायनस 4 डिवायडेड बाय 2, दोन व्हॅल्यूज मिळतात, 30 प्लस 4 डिवाइड बाय 2 आणि 30 मायनस 4 डिवाइड बाय 2. 30 प्लस 4 हा 34 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 17 आणि इकडे 30 मायनस 4 26 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 13. अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजरच्या मिळतात आणि त्यांनी आपल्याला फायनली असं विचारलेलं आहे व्हॉट इज द सम ऑफ ॲन इंटिजर सोल्युशन. हे जे इंटिजर सोल्युशन आपल्याला मिळालं आहे 17 13 यांची सम काढायची आहे. म्हणजे 17 प्लस 13 केल्यानंतर आपल्याला मिळत आहे 30 हे द फायनल आन्सर आहे आणि हा ऑप्शन आहे आपला डी इज द करेक्ट ऑप्शन 30. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 47 अँड 48 यांना एकत्रित डायरेक्शन दिलेली आहे. कन्सिडर द फॉलोइंग फॉर द टू. खाली दोन क्वेश्चन्स दिले आहेत आयटम्स दॅट फॉलो द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर x प्लस c स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं इक्वेशन दिलं आणि त्याचे रूट्स जे आहेत ते इक्वल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर याला आपण कंपेअरिंग वगैरे करून जर समजा या ठिकाणी कॅपिटल A कॅपिटल B हे जर व्हॅल्यूज आपण काढून घेतल्या, कॅपिटल B स्क्वेअर c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि c जो आहे तो c स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या व्हॅल्यूज काढून घेतल्या आहेत. तर ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये 47चा जो क्वेश्चन आहे त्यात a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आर इन AP असं म्हटलंय. b आहे a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आर इन GP आणि सी ऑप्शन आहे a स्क्वेअर b स्क्वेअर आर इन HP असं त्यांचं म्हणणं आहे. तर या रिलेशन वरून एक डायरेक्ट सी ऑप्शन जो आहे त्यात a स्क्वेअर b स्क्वेअर आणि c स्क्वेअर जे आहेत ते आपल्याला HP मध्ये मिळतात. बिकॉज 1/a स्क्वेअर 1/b स्क्वेअर आणि 1/c स्क्वेअर हे AP मध्ये आहेत. हे रिलेशन या ठिकाणी बरोबर इक्वल रूट असल्यामुळे आपल्याला ते रिलेशन त्या ठिकाणी मिळणार. त्याला तुम्ही सिम्प्लिफाय करून घेऊ शकतात. आणि जो क्वेश्चन नंबर 48 आहे 48 मध्ये काय म्हटलं बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रूट ऑफ द इक्वेशन. खालीलपैकी कुठलं रूट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सपोज ते रूट त्यांनी इक्वल म्हटल्यामुळे मी त्याला अल्फा प्लस अल्फा मानून घेतोय, कारण आपल्याकडे अल्फा प्लस अल्फा म्हणजे अल्फा इंटू बीटा जो आहे तो आपण -b/a या प्रकारे आपण त्याला आपल्याकडे करून घेतलेला आहे की दोन सम ऑफ टू रूट्स जी आहे ती -b/a असणार आहे. याच्यावरून आपला जो b आहे तो आहे b स्क्वेअर म्हणजे मायनस साइन c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि डिवायडेड बाय या ठिकाणी a जो आहे a आपला आहे a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. त्यात हा त्यांचा जो रूट आहे तो इक्वल असल्यामुळे त्याला मी अल्फा प्लस अल्फा लिहू शकतो आणि हा -b स्क्वेअर हा c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर असा येईल. हा 2 अल्फा होईल आणि याच्यापैकी हा 2 जर मी तिकडे पाठवला तर हा इकडे मल्टिप्लाय होईल -b स्क्वेअर ऐवजी याला c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर करून घेतो म्हणजे ही मायनस साइन पण चालली जाईल. म्हणजे b स्क्वेअर c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय हा या ठिकाणी ट्वाइस a स्क्वेअर येईल आणि हा b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर दिसतोय. म्हणजे तुम्हाला जो रूटची व्हॅल्यू आहे ती ही मिळणार आहे b स्क्वेअर इंटू c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय 2a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. आणि हा आपला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन दिसतोय ऑप्शन नंबर C इज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने मित्रांनो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि
क्वाड्रॅटिक इक्वेशन्स यांचे जे एक्झाम्पल्स आहेत प्रिव्हियस एक्झाममध्ये जे विचारले गेले आहेत त्यांच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. याच पद्धतीने आपण या ठिकाणी आता संपूर्ण एक्झाम्पल्स घेतले गेले आहेत म्हणून थांबूयात. याच प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत किंवा याच प्रकारचे नवीन टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.